हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज बनवणार आहे मी शारण्याची भाजी। काल वावरातून आणल्या होत्या शारण्या, तर चला मग आज बनवू आपण शारण्याची भाजी। शारण्याची भाजी कशी बनवतात सांगतो मी तुम्हाला व्हिडिओ। चला तर मग बनवूया आज आपण शारण्याची भाजी। शारण्याची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा, सांबार, मुंगाची डाळ, हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद, जिरं, शारण्या काल वावरातून आणल्या होत्या, संध्याकाळीच कापून ठेवल्या आणि त्याच्यात मीठ टाकून रात्रभर भिजत ठेवायच्या होत्या ते। तर मग रात्रीच कापल्या आणि रात्रभर भिजत ठेवल्या आणि आता बनवणार आहे मी शारण्याची भाजी। तेल टाकायचं 2 माप, त्याच्यात कांदा, शारण्यात मीठ टाकून ठेवलं होतं रात्रीचं। हे मस्त अशा कडू असतात हे शारण्या, म्हणून त्याला कारल्यासारखं मीठ लावून ठेवावं लागते रात्रीचं। कांदा होईल मी हे शारण्या धुवून घेतो, अशा मस्त चोळायचे ते, म्हणजे सगळं त्याचं कडू निघून जाते। मग आपण कारले करतो तसंच करायचं हे शारण्या बी, पण कारला आपण सुक्का करतो, त्याच्यात डाळ बी टाकत नाही आणि या शारण्यात डाळ टाकावं लागते, लय मस्त लागतात। हे मिठाच्या पाण्यातून काढल्यावर सगळ्या बिया निघतात याच्या, हे पहा बिया, सगळ्या बिया निघतात। आणखी पाण्याने धुवून काढायच्या स्वच्छ। सगळ्या बिया काढून टाकायच्या त्यातल्या शारण्यातल्या, ते जे कडू असतात। आणखी एका पाण्याने धुवायच्या, म्हणजे सगळ्या बिया निघून जातात त्याच्या। आता शारण्या धुवून इकडे कांदा झाला आपला मस्त।
टाकायचं आता हिरव्या मिरचीचा ठेचा, आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा, जेवढं तिखट खातो फिक्कं खातो. चटणी मस्त भाजून घ्यायची. चटणी मस्त झाल्यावर त्याच्यात टाकायची हळद, जिरं फोडणीत नाही टाकायचं, जिरं वरून टाकायचं. जिरंही टाकलं, मस्त फिरून घ्यायचं हे हळद टाकून. याच्यात टाकायची मुगाची डाळ, मुगाची डाळ मस्त फिरून घ्यायची. त्याच्यात टाकायच्या शारण्या, शारण्या मस्त फिरून घ्यायच्या. डाळ आणि शारण्या मस्त फिरून घ्यायच्या. नंतर वरून टाकायचा संबार. आता मस्त सगळं एकजीव झालं हे शारण्या आणि डाळ. त्याच्यात टाकायचं पाणी. पाणी जास्त नाही टाकायचं कारण डाळ जास्त नाही शिजू द्यायला लागत. डाळ मस्त थाळी थाळी, डाळ मस्त थाळी थाळी राहिली पाहिजे एवढंच पाणी टाकायचं. आता मस्त शिजू द्यायचं ते. डाळ थाळी राहिले पाहिजे एवढंच पाणी टाकायचं फक्त. मस्त शिजू राहिली आता हे. याने एकदा असं फिरवून देतो. गॅस कमी करून मस्त शिजते ते, थाळी थाळी राहते. चला मस्त वास सुटला. भाजी शिजली का नाही पाहू, पण वास मस्त सुटला. मस्त शिजली भाजी. डाळ थाळी थाळीच आहे, थाळी थाळी ठेवायची डाळ. झाली शारण्याची भाजी. गॅस बंद. हे पा झाली शारण्याची भाजी. एवढी काही हे नाही, लवकरच होते 5 मिनिटात. एवढा काही मसाला नाही लागत, काही नाही. फक्त रात्रभर मिठाच्या पाण्यात ठेवावं लागतात शारण्या. भिजून. शारण्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि करून पहा. आज लय गडबड आहे बंधूच्या आणि दादाच्या मागं. रात्री गेले होते मशीन काढायला, रात्री काही निघली नाही मशीन. आज सकाळी परत जाणार आहे. सामान फळे फळे बंडी आहे, कोणता पर्याय आहे का?
ते सामान पडलं बिडलं त्याले मागे दिसतं का? हो ते हाती आमच्या बंधूच्या मागे आमच्या बंधूच्या मागे रातपासून फार गर्व हे कॅन टाकू का? हो खाली कॅन हो ना येऊ द्या ना जाऊ. तुमचं काय राहून राहिलं मागं? बंधू रात्री गेले ते मशीन काढायला, रात्री मशीन निघली नाही, आता परत चालले मशीन काढायला. हो दादा बी चालले. बंधू जातात बंडी घेऊन, दादा चालले मशीन काढण्यावरच्या गाडीवर. हो ना दादा डोक्यावर आणली. आज लय गडबड आहे दादाच्या आणि बंधूच्या मांग मशीन काढायची. रात्रीपासून त्याच घोरात आहे मशीन काढायच्या. चालले बंधू मशीन काढायला. दादा चालले गाडीवर. म्हणून आज आम्ही दोघी घरीच आहोत, रुपान मी आई. ऊनही जास्तच तपू राहिलं. रात्रीपासून बंधून दादा घायला. आता बी चालले. सकाळी मशीन फसली, मशीन कशी काढावं समजत नाही. माणसं आणले मशीन काढायला, पण मशीन काही निघून नाही राहिली. आज संध्याकाळपर्यंत समजते मशीन निघते का नाही निघत. हे सगळे पाईप बिप आणून ठेवले बाहेर, घरी आणले. कायचे पाईप आहात काय माहीत, पण मशीन काढायचे हात. आता गज बीज बार सगळे घेऊन चालले दादा बंधू. रोजच्यापेक्षा आज जरा ऊन जास्तच आहे. रुपा घासू राहिली भांडे जिन्याखाली. बंधून दादा गेले वावरात. लय गडबड आहे या सगळ्याच्या मागं. आमच्या बाया तर घरीच असतात, बायाले काही टेन्शनच नाही. चारा भेटते जाग्यावरच. चारा फक्त झाला की कल्ला करतात ते. त्याले काही काम नाही, खाणं आहे आणि बसणं आहे. चारा येते जाग्यावरच, आणतो आम्ही रोज वावरातून. आज चारा आणतात की नाही काय माहीत बंधू आणि दादा, कारण बंधून दादाच्या मागं लय गडबड आहे आज. दादा आणि बंधू गेले मशीन काढायला. पाणी चालू झालं बारीक बारीक. बोरवाले घाबरतात का काय काय माहीत पाण्याच्यानं. मशीन काढतात की नाही आज. या बोरातली मशीन काढायच्या नांदानं आज सगळे कामही राहिले आमचे. रात्रीपासून तोच नांदा येत. बोरातली मशीन, बोरवाले जेवण, भाजी करून द्या, पोळ्या करून द्या. एवढी गडबड आहे आज सगळ्याच्या मागं. घरातले सगळे कामही राहिले. चला मग घेतो कामं करून आम्ही पटापट. हाय सगळ्यांना, शुभ दुपार. बंधून दादा वावरात गेले, सगळे कामं राहिले होते. सगळे कामं उरकले. आता सगळे कामं. आता करायचं आहे जेवण. आज जेवायला माहीतच आहे तुम्हाला काय आहे तर. आज जेवायला आहे शारण्याची भाजी. चला तर मग घेतो जेवून. लय भूक लागली आज. आज सकाळचं जेवण दुपारी जेवायला लागू राहिलं. आज घरी असून दुपारी जेवण करावं लागू राहिलं. मशीनने एवढा घोरच केला आम्हाने. बंधून जाणून मशीन पावसाळ्यामध्ये झाला काही नाही.
खाली सोडली. पावसाळा लागायच्या पहिलं वर गेलो की आम्ही बोरची मशीन. बंधूने घाई झाली होती, पाणी किती आलं पायाचं बोरले. बंधूनं खाली सोडली मशीन आणि मशीन फसली गायब. गेले आता बंधून दादा काढायले. आता सगळे घरातले कामं उरकून जेवण करतो. लई भूक लागली. रोज वावरात गेल्यावर आम्ही 10-9:30 वाजता जेवतो. पण आज दुपारच झाली जेवायला, 2 वाजले. लई भूक लागली. आता घेतो जीव फटाफट. मस्त झाली शारण्याची भाजी. एकदा तुम्ही करून पहा, मस्त लागते. दुसऱ्या भाज्या केल्या की आपल्याला खायला लागते. त्याच्यासोबत काकडी, कांदा सगळं. पण शारण्याची भाजी केली खाल्ली की काहीच नाही खा वाटत त्याच्या संग. फक्त शारण्या खा वाटा. शारण्याच्या भाजी संग नाही पाहिजे काकडी ना कांदा. अशा खायच्या ते शेवग्याच्या शेंगासारख्या. सगळ्यांनी जेवून घेतलं. मीच एकटी राहिली जेवायची. हाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. या चहा प्यायले संध्याकाळचा. दादा बंधू काही आले नाही अजून वावरातून. थांबलो होतो आतापर्यंत चहा प्यायचा, पण त्याला उशीर होते वाटते. अजून आले नाही. मग आम्ही घेतो चहा पिऊन. आईनं चहा प्यायला, आई गेली बाहेर, तर मी घेतो पिऊन. नंतर रुपा पेणार आहे.
त्याला म्हणा अवजार तयार कर साजरं नवीन. त्याचे काही असे लुसफूस झाले असते ना असे आकोळे. ते रात्री मी फेकलं नव्हतं का ते, त्याला आकोळे आकोळे होते ते असं घेतलं आणि फेकून दिलं. ते आकोळे टाकले असतील त्यानं जिकून चिकून आकोळे आकोळे आहेत त्याला तेच ना बार ताकदबाद जाळा. तो मायावरती हा सोडला का बा दोन्ही वेळेस. नाही एकदा चेन ब्लॉक नाही तिथून जागाच नाही, शक्यच नाही एवढा जाळा जाईल. एवढा जागा नाही ना रे तो 6-8 नंबरला. दुसरी आणली होती डबल लाईन. नाही मी नाही काय रे बाबू, या बारानं काढून राहिलं. हा ना 12नं मालही केलं तर तसं ते 12वर नाही जमत. मग काय निघते की नाही मशीन? बाबा मी ते हा प्रेशर मशीन आणतो म्हणे ना, यानं निघलं नाही तर म्हणे प्रेशर मशीन काढतो म्हणे असं म्हणे बाबा. ते बंद त्याचं काय प्रेशर मशीन म्हणे त्या पाईपातून सोडली म्हणे की ते पंप आणि ते मोटर ते डायरेक्ट सपाचक होते. म्हणजे गाय पाणी आहे ते ओधर येते भंग असं म्हणे बाबा. हे जर सक्सेस झालं नाही तर प्रेशर ते मशीन राजा दादा घेतली तर पाहिजे. त्या पांडूनं ज्या दिवशी मला सांगितलं नाही मला त्याच दिवशी डाऊट आला. त्याचं कमीत कमी 200 फूट गायल तो अशी चालू याच्यात इतकं नाही फसत ना. आले दादा घरी, मशीन काही निघली नाही. आजही स्वयंपाक घेऊन जावं लागते वाटते वावरात. चला तर मग आम्ही लागतो स्वयंपाकाले. बाय.